हॅलो. सागर माडिकला आपण बाद होताना आपण पाहिलंय. फलंदाज बाद जरूर झालाय सागर माडिक. त्याची जागण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये कोण येईल याकडे लक्ष असेल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न तारे संघाच्या फलंदाजाकडून होताना आपल्याला पाहायला मिळतोय. दर्जेदार कामगिरी इथे मात्र जरूर करायची आहे. पहिल्या इनिंगमध्ये जास्तीत जास्त धावा जोडण्याचा प्रयत्न इथे मात्र जरूर करतील गोलंदाजी मार्कवर. आपल्याला गोलंदाज पाहायला मिळतो अजय. अजयला आपण पाहतोय. विक्रांत आणि ओंकार ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. आई चेंडू इथे मात्र जरूर बाहेर जाताना आपल्याला पाहायला मिळाला. दंडित केले गेले. धावसंख्येत 1 ने भर. धावसंख्या स्कोर कार्डवर 4 आपल्याला पाहायला मिळते. 5 धावा होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. पाच धावा होताना आपल्याला पाहायला मिळाले आहेत. पहिल्या 4 चेंडूंचा खेळ इथे मात्र पूर्ण होत असताना 5 धावा. गोलंदाजी मार्कवर अजय. कॉमेंट्री बॉक्स एंड कडून आपल्याला पाहायला मिळेल. मोठा फटका लगावण्याचा प्रयत्न, कडेकडे खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र वारंवार होताना विक्रांत यांच्याकडून होतोय. परंतु विक्रांत इथे मात्र चांगली कामगिरी करावी लागेल. आपण पॉवर प्लेच्या अनिवार्य षटकांमध्ये खेळत आहे याचं थोडंसं माहिती असणं गरजेचं आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. फटका फसला आहे. हवेमध्ये चेंडू खूप काळ राहतोय. झेल होईल. विकेट मिळते आहे. विकेट कोणाची मिळाली? विकेट मिळाली विक्रांतची. विक्रांतला माघारी परतावं लागते. 0 या अंकाचा चष्मा घालून माघारी परतावं लागेल. 3 चेंडूंचा खेळ वैयक्तिकरित्या खेळला आणि 0 अंक आपण पाहिलाय. विक्रांत बाद होताना आपल्याला पाहायला मिळालेत. बॅटर गोलंदाजी मार्कवर महेश दाखल होताना आपल्याला पाहायला मिळेल. आणि चांगली गोलंदाजी इथून मात्र अपेक्षित होती. ती अपेक्षा इथं पूर्ण केली आहे. धावसंख्या 5. 2 गडी बाद. 1 ओव्हरचा खेळ पूर्ण झालाय. ओंकार प्रतीकची जोडी मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी ट्रॅकवर महेश आपल्याला पाहायला मिळतोय. महेशचा खेळ कसा असेल, कशी गोलंदाजी केली जाईल याकडे लक्ष आपल्याला पाहायला मिळते. लखन बाबर स्पोर्ट्स इस्पोर्ली ऑगस्ट 11. लखन दिनकर बाबर यांचा संघ स्वतःच्या घरच्या मैदानावर खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. आणि गोलंदाज अजयनं दाखवून दिलं की घरच्या मैदानावर चांगली कामगिरी आम्ही करू शकतो. आणि ते चांगली कामगिरी ते मात्र होताना पाहायला मिळाली. त्यांच्या विरोधात रुद्र स्पोर्ट्स तारे अशोक फड यांचा हा संघ आपल्याला पाहायला मिळालाय. प्रथम फलंदाजी करत असताना रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न. विकेट मिळती आहे. यष्टरक्षक झेल पूर्ण करतोय. विकेट क्रमांक 3 आपल्याला पाहायला मिळेल. महेश यांची चांगली सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळाली आहे. 5 या धावसंख्येवर तिसरी विकेट आपल्याला पाहायला मिळतीये.
युवराज नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या 5 आपल्याला पाहायला मिळाली आतापर्यंत. 3 विकेट आपण पाहतोय. युवराजचा खेळ कसा असेल, दोन्ही फलंदाज नौके असतील त्यामुळं फलंदाजी करणं थोडंसं कठीण असेल. हलक्यात खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र जरूर झालाय. एक धाव इथे पूर्ण केली जाते. धावसंख्या 6 आपल्याला पाहायला मिळेल. 3 गडी बाद 6 धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहेत. इस्फुर्लेचा संघ इथे मात्र गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. लखन बाबर स्पोर्ट्स इस्फुर्ली अगस्त 11. आई चेंडू इथे मात्र निर्धाव जाईल. धावसंख्या 6 वर स्थिर रावती आहे. रुद्र स्पोर्ट्स तारेचा संघ आणि त्यांच्या विरोधात लखन बाबर स्पोर्ट्स इस्फुर्ली अगस्त 11. महेश राऊंड विकेट. मोठा फटका खेचला गेलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येताना आपल्याला पाहायला मिळते. जेल निसटलाय. चूक झाली आहे. जेल निसटत असताना आपण पाहतोय. धावसंख्येत पाहिली तर भर पडेल 1 ने. धावसंख्या 7. चेंडू निर्धाव जाईल. धावसंख्या 7 वर स्थिरावली आहे. ओव्हर क्रमांक 2 मार्गस्थ असताना आपण पाहतोय 7 धावा आतापर्यंत. मोठा फटका पाईन लेगला निवडला गेलाय. चेंडू फरार होईल. या सामन्यातील पहिला चौकार येताना आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या 2 ओव्हरच्या खेळानंतर 11 धावा 3 गडी बाद आपल्याला पाहायला मिळत आहेत. 3 गडी बाद 11 धावा. 2 ओव्हरचा खेळ तुर्तास थांबलाय. पॉवर प्लेच्या अनिवार्य षटकांमध्ये सर्वात कमी धावसंख्या खर्च करणारा लखन बाबर स्पोर्ट्स इस्फुर्ली अगस्त 11 हा संघ आपण पाहतोय. धावसंख्या 11 3 गडी बाद आतापर्यंत पाहायला मिळालेत. बॉलर कोण? सर्कलच्या आतमध्ये हा चेंडू अडवला जाईल. एक धाव इथे पूर्ण केली जाते. गोलंदाजी मार्कवर अजयला आपण पाहतोय. मोठा फटका इथे खेचलाय जरूर. चेंडू फरार होतोय. 6 धावांसाठी षटकार येताना आपल्याला पाहायला मिळेल. पहिला षटकार इथे मात्र येताना आपल्याला पाहायला मिळाला. धावसंख्या 18 वर जाऊन पोहोचतीये. युवराजांच्या बॅटमधून हा षटकार येताना आपल्याला पाहायला मिळालाय. एक चौकार एक षटकार. आतापर्यंत मोठे फटके आलेत.
डीपमध्ये क्षेत्ररक्षण होताना आपल्याला पाहायला मिळेल. 2 धावा इथे पूर्ण केल्या जातात. या 2 धावांच्या मदतीनं धावसंख्या 20 वर ओव्हर क्रमांक 3 मार्गस्थ असताना आपल्याला पाहायला मिळते. रुद्र स्पोर्ट्स तारेचा संघ आपण पाहतोय आणि त्यांच्या विरोधात लखनबाबर स्पोर्ट्स इस्पुर्ली अगस्त 11 हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. झेलची संधी असेल स्वतः गोलंदाज अजय झेलकर येताना आपल्याला पाहायला मिळेल. 2 धावा इथे पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. तिसऱ्या धावेचा प्रयत्न इथे मात्र केला जाणार नाही आहे. 2 धावेच्या मदतीनं धावसंख्या 22 धावा. चांगलं क्षेत्ररक्षण होत असताना आपण पाहतोय. फलंदाजीमध्ये क्षेत्ररक्षण इथे मात्र जरूर पूर्ण केलं गेलंय. चांगली गोलंदाजी अजयची आपल्याला पाहायला मिळते. ओव्हर क्रमांक 3 मधील अखेरचा चेंडू अजय घेऊन दाखल होतील. एक धाव इथे पूर्ण केली जाईल. एका धावेवर आता मात्र समाधान मानलं जाते. 3 ओव्हरचा खेळ पूर्ण झालाय. धावसंख्या आपल्याला 23 पाहायला मिळते. गडी बाद असतील 3 गडी बाद 23 धावा ओव्हर क्रमांक 3 पूर्ण होत असताना अभिषेक गोलंदाजी मार्कवर दाखल होताना आपल्याला पाहायला मिळेल. 3 ओव्हरचा खेळ पूर्ण झालाय. 23 धावा 3 विकेट आपण पाहतोय. चौथ्या षटकामध्ये इथे मात्र गोलंदाज खोलवर टप्प्याचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. बॅट बॉलचा संपर्क नाही आहे. युवराजांच्या एक चौकार एक षटकार जरूर आलाय, परंतु त्यानंतर मोठा फटका येताना आपल्याला पाहायला मिळाला नाहीये. एक धाव इथे पूर्ण केली जाईल. चांगली कामगिरी इथे मात्र फलंदाजांना करायची आहे. गोलंदाजी करणारा लखनबाबर स्पोर्ट्स इस्पुर्ली अगस्त 11 हा संघ आपण जरूर चांगली कामगिरी करताना घरच्या मैदानावर पाहायला मिळतोय. इस्पुर्ली गावच्या या मैदानावर रिवर्सचा प्रयत्न इथे मात्र फसलाय. धावसंख्या 24 3 विकेट आपल्याला पाहायला मिळेल. राऊंड विकेटने पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. हा चेंडू इथे मात्र निर्धाव आहे. अभिषेकला आपण पाहतोय 4 चेंडूंमध्ये केवळ 1 धाव खर्च केली आहे. क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळेल.
धावसंख्येत एक नेबर, धावसंख्या 25 आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते. रिव्हर्सचा फटका पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न, इथे मात्र फटका फसतोय, बॅट बॉलचा संपर्क नाही आहे, धावसंख्या स्थिरावली आहे 25 वर. 25 धावा, 3 विकेट आपण पाहतोय. मोठे फटके खेळण्याच्या प्रयत्नात वारंवार इथे मात्र गती होताना आपल्याला पाहायला मिळते, फसताना आपल्याला पाहायला मिळते आहेत. धावसंख्या 26 वर जाईल, एक एक कर धावसंख्या पुढे जाते. 6 षटकांचे सामने, त्यातील 5वा षटक इथे मात्र हाताळण्याचा प्रयत्न आता कपिल यांच्या हाती दिलाय. चांगली कामगिरी इथे मात्र आता कपिल कशा प्रकारे करतील याकडे लक्ष असेल. पहिल्या 4 गोलंदाजांनी अचूक टप्पा धरला, अचूकता दाखवली आहे गोलंदाजीवर. युवराज ऑन स्ट्राईक, मोठा फटका पुन्हा एकदा खेळायचा होता, बॅट बॉलचा संपर्क होत नाही, बॅटची कडा घेतली आहे, क्षेत्ररक्षक येईल तोपर्यंत एक धाव पूर्ण केली जाते. धावसंख्या 27 आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाली. 27 धावा, 3 विकेट. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, झेलबादची संधी होती, झेल निसटलाय, झेल होत नाहीये, धावसंख्या जाऊन पोहोचेल 28 वर. 28 धावा असताना 3 गडी बाद, तदनंतर ही भागीदारी होताना आपल्याला पाहायला मिळते आहे. सलग 3 चेंडूंवर एकेरी स्वरूपात धावा इथे मात्र खर्च केले आहेत. या खर्च करत असताना आपण पाहतोय कपिलला येणारे 3 चेंडू, या 3 चेंडूंमध्ये मोठे फटके खेळले जातील का हे पाहावं लागेल. एक दर्जेदार कामगिरी युवराजला करावी लागेल. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न इथे फसलाय, एक धाव इथे पूर्ण केली जाईल. धावसंख्या 29. चार धावा इथे मिळत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावसंख्येत भर पडली, धावसंख्या 33. 33 धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहेत. चेंडू निर्धाव जाते. 5 ओव्हरचा खेळ पूर्ण झालाय. धावसंख्या 33 आपल्याला पाहायला मिळते.
मोठा फटका पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न जरूर झालाय. दोन धावा इथे पूर्ण केल्या जातील. या दोन धावांच्या मदतीनं धावसंख्येत भर. धावसंख्या 35. सागर गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतील. चांगली कामगिरी सागर अखेरच्या षटकामध्ये जरूर करतील. चेंडू इथे मात्र निर्धाव जात असताना आपल्याला पाहायला मिळेल. सूरज न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. चांगली कामगिरी इथे मात्र प्रत्येक जण करण्याचा प्रयत्न गोलंदाजीच्या माध्यमातून करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या 35. 4 गडी बाद आपल्याला पाहायला मिळालेत. मोठा फटका इथे मात्र जरूर खेळला गेलाय. झेल होईल का हे पाहायचंय. चेंडू परार होतोय सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी धावसंख्या पुढे सरसावती आहे. धावसंख्या 41 वर जाऊन पोहोचली आहे. धावसंख्या पाहिली गेली तर पुढे सरकती आहे. धावून पोहोचली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचेल 43 वर. अजून 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. मोठा फटका इथे प्रहार केला गेलाय. आई चेंडू सीमारेषेच्या आतमध्ये जेल पकडला गेला. विकेट मिळती आहे. विकेट क्रमांक 5 आपण पाहतोय. 43 या धावसंख्येवर 5वी विकेट मिळत असताना आपल्याला पाहायला मिळाली आहे. सागर यांना आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवर. रवी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. धावा 5 विकेट. अखेरचा चेंडू इथे मात्र दाखल केला जातोय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र जरूर झालाय. क्षेत्ररक्षक पोहोचतील का हे पाहावं लागेल. क्षेत्ररक्षक पोहोचले. चांगलं क्षेत्ररक्षण होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या जाऊन धावसंख्या 46 वर जाऊन पोहोचेल आणि 5 विकेट आपल्याला पाहायला मिळाल्यात. 46 धावा 5 विकेट आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या इनिंगचा खेळ पूर्ण झालाय.
दक्कन पन्हाळा आपल्याला सूचना असेल, आपण पुढील मॅचसाठी सज्ज व्हायचे. दक्कन पन्हाळा जलसिंग पाटील आपल्याला विनंती असेल, आपण आपला पूर्ण संघ घेऊन तयार राहायचं. यानंतर आपण लगेचच आपला सामना खेळवणार आहोत. सत्तेचाळीस धावांचं आव्हान घेऊन मैदानाच्या आतमध्ये जोडी दाखल झाली. महेश आणि किशोरची पहिल्याच चेंडूवर षटकार खेचला गेलाय. केतनचं स्वागत इथे मात्र दमदार झालंय. आपण पाहतोय एका बाजूला लखन बाबर स्पोर्ट्स इस्पोर्ली अगस्त 11 फलंदाजी करताना मापक आव्हान आहे. 36 चेंडूंमध्ये 47 धावा इथे मात्र पूर्ण करायचे आहेत.
या 47 धावा कशा प्रकारे पूर्ण केल्या जातील हे पाहावं लागेल. कालच्या दिवसापर्यंत 6 संघ आपण टॉप 8 साठी निवडले आहेत. त्यामध्ये स्वामी फाउंडेशन प्रताप पारकर स्पोर्ट्स सुये, सचिन पाटील स्पोर्ट्स कणेरी, शिवा स्पोर्ट्स कंदलगाव, समीक्षा स्पोर्ट्स तपोवन, शिवश्री 11 फायटर येवती आणि वेदांत स्पोर्ट्स बापू प्रेमी कन्हेरीवाडी. कालच्या दिवसापर्यंत 6 संघ आपण टॉप 8 साठी निवडले आहेत. आजचा दिवस कोणत्या संघाच्या नावावर राहणार हेही पाहावं लागेल. कोणते 2 संघ टॉप 8 मध्ये उडी घेतील आणि उद्याच्या दिवशी अंतिम दिवशी खेळताना आपल्याला पाहायला मिळतील. हे पाहायचे एक दर्जेदार खेळ इथे मात्र जरूर पाहायला मिळतात. दोन्ही पंच चर्चा करतायत. या चर्चेनंतर तिसऱ्या पंचांची मदत घेतली गेली आहे. नॉटआउटचा सिग्नल पंचांकडून येत असताना आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या 6 आपल्याला पाहायला मिळते. 47 धावांचा पाठलाग आपण करताना पाहतोय. लखन बाबर स्पोर्ट्स इस्पुर्लीचा संघ. चांगली कामगिरी इथे मात्र प्रत्येक संघाला करायची आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आपल्याला महेश यांचा पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवर षटकार खेचलाय परंतु पुढील 2 चेंडू निर्धावही खेळताना पाहायला मिळतात. केतने यांचा कमबॅक आहे. कमबॅक इथे करावं लागेल. विकेटही मिळवाव्या लागतील. निर्धाव चेंडू वारंवार हाताळावे लागतील. कष्टाशिवाय पर्याय नाही आहे. इथे कष्ट कोण घेणार आणि कोणता संघ विजयी होणार. जास्त कष्ट घ्यायचे असतील तर मात्र रुद्र स्पोर्ट्स तारे हा संघ किती कष्ट घेईल आणि या सामन्याचा निकाल वेगळा करेल का हे पाहायचे. हाही चेंडू जाते सरळ 6 धावांसाठी. बॅक टू बॅक पाहिलं गेलं तर या ओव्हरमध्ये षटकार येताना पाहायला मिळत आहेत. धावसंख्या 12 आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते आहे. मोठा फटका पुन्हा एकदा खेळला गेलाय. हवाई यात्रेसाठी चेंडू जात असताना झेल होईल. विकेट मिळती आहे. विकेट मिळाली आहे ती मात्र महेश यांची. महेश माघारी परततील. लखन बाबर स्पोर्ट्स इस्पुर्ली ऑगस्ट 11 या संघाला पहिला धक्का आपल्याला पाहायला मिळतोय. किशोरचा खेळ इथून मात्र येणं अजून बाकी असेल. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. सागर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. 47 धावांचा पाठलाग करत असताना
ऑन स्ट्राईक सागर. हलक्यानं सन्मान दिला गेलाय. आतमध्ये येणार चेंडू, इथून मात्र सन्मान दिला गेला आणि चेंडू निर्धाव जातोय. धावसंख्या स्थिरावती आहे 12 एक गडी बाद, 12 धावा. पहिल्या ओव्हरचा खेळ पूर्ण झालाय. धावसंख्या 12 आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या आपण 12 पाहतोय. एक ओव्हरचा खेळ पूर्ण झाला. चला स्पीडअप घ्या, विनंती असेल. पंच पॅनल आपल्याला विनंती करतोय की आपण स्पीडअप घ्यायचे. प्रत्येक गोलंदाजी मार्कवर दाखल झालाय. 30 चेंडूंमध्ये 35 धाबांची गरज. या 30 चेंडूंमध्ये 35 धाबा इथे मात्र विजयासाठी आवश्यक असतील. मोठा फटका इथे मात्र केसला गेलाय. क्षेत्ररक्षक येतोय, झेल होतोय, विकेट मिळेल. विकेट क्रमांक 2. किशोरचा खेळ पहिला चेंडूवर संपलाय. 12 या धावसंख्येवर दुसरी विकेट. ऍक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवर. थोडासा वाईडच्या दिशेला ही गोलंदाजी करण्याचा प्रयत्न शरीरापासून दूर ठेवायचा होता आणि तदनंतर हा झेल इथे मात्र पूर्ण केलाय. चांगली कामगिरी इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये प्रतीक पहिल्या चेंडूवर करताना पाहायला मिळतोय. बॅटर मैदानाच्या आतमध्ये लखन दाखल होताना आपल्याला पाहायला मिळेल. लखन बाबर आपल्याला पाहायला मिळतील. मैदानाच्या आतमध्ये लखन बाबर स्पोर्ट्स इस्पुर्ली आणि अगस्त 11 संघ मालक आपण पाहतोय. लखन बाबर स्वतः मैदानाच्या आतमध्ये येताना आपल्याला पाहायला मिळाली आहे. आता संघाची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेतली आहे आणि ही जबाबदारी शेवटपर्यंत पेलली जाईल का हे पाहावं लागेल. चला जास्त वेळ घ्यायचा नाहीये. 12:40 होत आहेत. अजून आपल्याला 4 सामने इथून खेळवायचे आहेत. हा चेंडू ते मात्र जरूर निर्धाव पाहायला मिळेल. मागे जाऊन पॉइंटच्या दिशेला ढकलायचा होता. बॅट बॉलचा संपर्क नाही आहे. चेंडू निर्धाव. धावसंख्या 12 स्थिरावली आहे. आतापर्यंत 2 चेंडू निर्धाव टाकण्यात यश मिळालंय प्रतीकला. प्रतीक इथून चांगली गोलंदाजी अजून करेल का हे पाहावं लागेल. पॉवर प्लेचा अनिवार्य षटक क्रमांक 2 त्याच्या हाती सोपावलंय. पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न पद्धत दाखवलंय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे धावेल. क्षेत्ररक्षक पोहोचेल जरूर. 2 धावा इथे पूर्ण केल्या गेल्यात. या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या भर पडते. धावसंख्या 14 आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळेल. 47 धावांचा पाठलाग. 27 चेंडू आणि 33 धावांची गरज आहे. 33 धावा सहजासहजी बनवू दिल्या जातील का हे पाहावं लागेल. आई पटका जरूर चांगला आहे. अलंग द कार्पेटचा पटका आपल्याला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक कव्हरला पोहोचेल डीप मध्ये. तोपर्यंत भर पडतीये. धावसंख्या 2 ने धावसंख्या जाऊन पोहोचले 16 वर.
16 धावा. यष्टरक्षक बीट झालाय, कोणती धाव नसेल. स्लिपचे क्षेत्ररक्षक चेंडू अडवतायत, गॅदर करतायत, त्यामुळे हा चेंडू निर्धाव. कमी गतीचा चेंडू थोडासा खाली राहिला, बॅट बॉलचा संपर्क नव्हता. आपल्या षटकातील अखेरचा चेंडू घेऊन क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. सर्कलच्या आतमध्ये एक धाव तिथे मिळतीये. एका धावीच्या मदतीत धावसंख्या 17. 24 चेंडू आणि 30 धावांची गरज आहे. 24 चेंडू 30 धावा इथून मात्र आता विजयासाठी आवश्यक असतील. KKPR टॉप 8 म्हणजेच टॉप 8 साठी संघ आपण 3 दिवसांमधून बाहेर काढलेत. स्वामी फाउंडेशन, प्रताप पारकर स्पोर्ट्स सुयेचा संघ आपण पाहतोय. सचिन पाटील स्पोर्ट्स कनेरी हाही संघ आपण पाहतोय. शिवान स्पोर्ट्स कंदलगाव, समीक्षा स्पोर्ट्स तपोवन, शिवस्त्री 11 फायटर येवती आणि वेदांत स्पोर्ट्स बापूप्रेमी कनेरीवाडी हे 6 संघ गेल्या 3 दिवसामध्ये आपण टॉप 8 साठी निवडलेत. आणि आजच्या दिवसामध्ये 2 संघ कोण दाखल होणार, कोणत्या संघांना संधी टॉप 8 मध्ये जाण्याची मिळणार हे पाहावं लागेल. जो कष्ट करेल, संघर्ष करेल, आपला चांगला खेळ दाखवेल तो संघ मात्र ते 2 संघ मात्र उद्याच्या दिवशी या मैदानावर अंतिम दिवसामध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतील. चुरस असेल उद्याच्या दिवसामध्ये 8 संघांमध्ये 8 संघ आणि मातब्बर खेळाडू, मातब्बर स्पॉन्सर्स आपल्याला पाहायला मिळतील. राऊंड विकेट, वाईट बॉलचा सिग्नल पंचांकडून येत असताना आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या पाहिली गेली तर 18 वर जाऊन पोहोचती आहे. चांगली कामगिरी महेश यांना जरूर करायची आहे. आई चेंडू इथे मात्र चुकीचा आपल्याला पाहायला मिळेल. वाईट बॉलचा सिग्नल पुन्हा एकदा येताना पाहायला मिळतोय. दंडित केलं गेलंय मागील 2 चेंडूंवर. मंगेशला आपण पाहतोय. लखन ऑन स्ट्राईक, लखन बाबर स्वतः संघ मालक मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. हा जरूर चेंडू चांगला आहे, पंचांकडे पाहिलं गेलंय. ऑफसाईडच्या बाहेर ढकलण्याचा प्रयत्न, अँगल बनवून गोलंदाजी करण्याचा प्रयत्न आहे ते मात्र गोलंदाज मंगेश करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला. क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळेल. अगदी स्क्वेअर लेग पंचांच्या बाजूला चेंडू पडताना पाहायला मिळतोय. जमिनीला दान होताना आपल्याला पाहायला मिळालाय. धावसंख्या 21 आपल्याला पाहायला मिळते. ओव्हर क्रमांक 3 मार्गस्थ 47 धावांचा पाठलाग इथे मात्र करताना आपण पाहतोय. हलक्यातनं खेळण्याचा प्रयत्न जरूर केला जातोय. 1 धाव इथे पूर्ण केली जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न 2 धावा पूर्ण केल्या गेल्या जात आहेत. या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या 23, अजूनही 24 धावांची गरज. चांगली गोलंदाजी होत असताना आपल्याला पाहायला मिळते. 24 धावांची गरज असताना आपण पाहतोय सामना रंगतदार स्थितीमध्ये आता चाललाय. 47 धावा स्कोर कार्डवर जरी लहान वाटत असल्या तरी आता त्या मोठ्या वाटू लागल्यात इस्पुर्ली संघाला. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र जरूर केला गेलाय. झेल होतोय.
विकेट मिळते. बाद होणारे फलंदाज लखन आपल्याला पाहायला मिळतील. बॅक टू द पॅव्हिलियन. इथे मात्र डगआउटचा रस्ता धरलाय. 10 चेंडूंमध्ये 9 धावा खेळल्या आहेत. ते मात्र लखन यांनी धावसंख्या 23 वर तिसरी विकेट आपल्याला पाहायला मिळते. दर्जेदार खेळ इथे मात्र गोलंदाजी दाखवताना पाहायला मिळतात. प्रयत्न करतात आपल्या संघासाठी. चांगला खेळ कसा करता येईल, या लक्ष्याचा बचाव कशा प्रकारे करता येईल, यासाठी प्रयत्न गोलंदाज करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. कर्णधार अजय चोवेकर मैदानाच्या आतमध्ये येताना आपल्याला पाहायला मिळतील. स्वतःच्या खांद्यावरील जबाबदारी अजय चोवेकर घेताना पाहायला मिळतील. परंतु ही जबाबदारी शेवटच्या चेंडूपर्यंत राहील की त्या अगोदर सामना संपला जाईल, याकडे लक्ष असेल. अपील केली गेली आहे. बाद इथे मात्र होत असताना आपल्याला पाहायला मिळत. अजय चुईकर आल्या पावली इथे मात्र आता माघारी परतत असताना इथे मात्र परतलाय. धावसंख्या जर पाहिली गेली 23, 4 विकेट आपण पाहतोय. बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. प्रतीक गोलंदाजी मार्कवर दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. 23 धावा स्कोर कार्डवर आपल्याला पाहायला मिळाल्यात. 18 चेंडू 24 धावांची गरज आहे. सामना रंगतदार स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. दर्जेदार खेळ इथे मात्र प्रतीकला आता दाखवावा लागेल. मोठा फटका इथे मात्र आल्या आल्या खेचला. चेंडू सरळ क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून सीमारेषेच्या आतमध्ये इथे मात्र जरूर अडवला गेला. प्रयत्न चांगले आहेत. प्रयत्न इथे मात्र शेवटच्या चेंडूपर्यंत दोन्ही संघांना करावे लागतील, त्यात मात्र शंका नाही आहे. कारण कमी धावसंख्येचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. दर्जेदार खेळ इथे मात्र दाखवत असताना आपण पाहतोय. कष्ट आणि कष्ट मैदानाच्या आतमध्ये विजयाच्या दिशेने तुम्हाला घेऊन जाऊ शकतील, परंतु ते कष्ट जास्त करण्याची ताकद कोण ठेवील. पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न. फटका मोठा जरूर आहे. इथे मात्र जरूर झेल होताना पाहायला मिळतोय. चांगलं क्षेत्ररक्षण वारंवार इथे मात्र तारेचा संघ करताना पाहायला मिळालाय. रुद्र स्पोर्ट्स तारे या सामन्यामध्ये कमबॅक करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. 25 धावसंख्या 5 विकेट. पहिल्या इनिंग मध्ये जशी परिस्थिती होती ना, तशी परिस्थिती आता मात्र याही इनिंग मध्ये होताना आपल्याला पाहायला मिळाली आहे. चांगली गोलंदाजी प्रतीकची होताना पाहायला मिळते आहे. पाहिलं गेलं तर 3.2 ओव्हर नंतर दोन्ही संघ पाहिलं गेलं तर लखन बाबर स्पोर्ट्स 25 धावा आणि 5 विकेट. रुद्र स्पोर्ट्स तारेचा संघ 24 धावा आणि 3 विकेट. म्हणजेच इथे रुद्र स्पोर्ट्स तारेचा संघ आगेकूच करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. 2 गडी जास्त बाद केले आहेत, परंतु अशीच गोलंदाजी जर चालू राहिली तर मात्र रुद्र स्पोर्ट्स तारे संघ नक्की या सामन्यामध्ये विजयी होईल.
चांगली कामगिरी इथे मात्र रुद्र स्पोर्ट्स तारे करताना आपल्याला पाहायला मिळालाय. रितेश आपल्याला पाहायला मिळतोय. दर्जेदार कामगिरी इथे प्रतीकची आपल्याला पाहायला मिळते. दुसरं षटक हातात असताना आतापर्यंत 7 धावा खर्च केले आहेत आणि 2 विकेटही पाहायला मिळत आहेत. प्रतीकचा बोलबाला गोलंदाजी मार्कवर असताना आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी, थोडासा दूर ठेवण्याचा प्रयत्न रितेश पासून जरूर केलाय. आता मात्र दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये नौके आहेत. गजानन पाहिले गेले तर एकही चेंडू पेस केला नाहीये. रितेशला पाहिले गेले तर पहिला चेंडू पेस केलाय, तो निर्धाव आहे. येणारे चेंडू असतील 3. या 4थ्या षटकातील धावांची गरज इथून मात्र असेल अजून पाहिलं गेलं तर 22. हा चुकीचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. एक धाव जरूर पळून पूर्ण केली जाईल. एका धावेवर इथे मात्र समाधान मानलं जातंय पळून केल्यावर आणि व्हाईट बॉलचा सिग्नल आलाय. म्हणजे 1+1 मिस्टर एक्स्ट्रा इथे मात्र खर्च केल्या गेल्या आहेत. धावसंख्येत धावसंख्या 27 आपल्याला पाहायला मिळते. अजून 20 धावा विजयासाठी आवश्यक असतील. या 20 धावा इथे मात्र रोखल्या जातील की बनवल्या जातील हे पाहावं लागेल. कष्ट करावे लागतील. कष्टाला पर्याय नाही आहे. क्रिकेटचा खेळ तुम्हाला कष्ट आणि शिस्त हे दोन्ही शिकवतो. कमी धावसंख्येचा बचाव करत असताना आपण तारेच्या संघाला पाहतोय. हलक्यानं खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेलाय. एक धाव इथे जरूर पूर्ण केली जाते. एका धाब्यावर इथे मात्र समाधान मानलं जाईल का? यस, अपील केलं गेलं आणि बाद होत असताना रितेश चुका करतोय. पॉपिंग क्रीज मध्ये जसं गार्डन मध्ये फिरतात ना तसं फिरत राहिला आणि इथे धावबाद केलाय. यष्टी रक्षकानं चलाकी दाखवली आणि यष्टी रक्षक लगेच अपीलही करताना पाहायला मिळालाय. आत्मविश्वास वाढत असताना इथे मात्र तारेच्या संघाचा पाहायला हलक्या हातानं अगदी पंच केलं गेलं. तदनंतर गोलंदाज प्रतीकला आपण स्वतः पाहतोय. या चेंडूवर येताना स्ट्रायकिंग एंडला फेकी केली आणि तदनंतर यष्टीरक्षकानं अगदी अचुका इथे मात्र यष्ट्या उद्ध्वस्त केल्यात. 28 या धावसंख्येवर ही 6वी विकेट आपल्याला पाहायला मिळते आहे. इस 6वीं विकेट जात असताना एकच म्हणेन, जिसके मेहनत में होती है जान वही लिखता है एक दिन सफलता पर अपना नाम. इथे मात्र विजयावर नाव कोण करेल हे माहित नाही आहे, परंतु संघर्ष इतका जोरदार चालू आहे की प्रतीक याची गोलंदाजी दर्जेदार आपल्याला पाहायला माहिती आहे. तुषार पाटील कुरुकली यांचं इथे आगमन होते. सहर्ष स्वागत सर या स्पर्धेमध्ये. KKPR प्रीमियर लीग 2026 करवीर तालुक्यातील एक मोठी स्पर्धा इस्पुर्ली गाव आणि इस्पुर्ली गावच्या या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर चाललेली ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आहे. दर्जेदार खेळ अगदी पाहायला मिळाला आहे. आजच्या दिवसातील पहिला सामना 87 धावांचा पाठलाग करायचा होता. जलसिंग पाटीलचा जलवा आपण पाहिला आहे आणि ही लो स्कोरिंग मॅच आपल्याला पाहायला मिळते आहे. हलक्यानं खेळण्याचा प्रयत्न लेग स्लिपला क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळेल. एक धाव तिथे पूर्ण केली जाईल. एका धावेच्या मदतीनं धावसंख्येत भर पडत असताना धावसंख्या पुढे सरसावती आहे. धावसंख्या 29 वर जाऊन पोहोचती आहे. कपिला नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इथं आपल्याला पाहायला मिळाला आहे. दर्जेदार सामना, हृदयाचे टोके बाळवणारा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या 29, 6 गडी बाद. अर्धा संघ आता मात्र चिंतेत असेल. इथून धावा कशा होणार हा प्रश्न असेल. आई चेंडू जरूर चांगला आपल्याला पाहायला मिळतो. डीप मध्ये क्षेत्ररक्षक फेकी येईल तोपर्यंत एक धाव पूर्ण केली जाते. धावसंख्येत भर पडली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 30 धावा आपल्याला पाहायला मिळतील. 4 ओव्हरचा खेळ पूर्ण झालाय. धावसंख्या आपण पाहतोय 30 धावा. येणारी 12 चेंडू आणि धावांची गरज असेल 17. 12 चेंडू आणि 17 धावांची गरज आपल्याला पाहायला मिळेल. विजयासाठी 47 धावांचा पाठलाग करत असताना इस्पुर्ली संघ घरच्या मैदानावर अशी परिस्थिती आहे. संघ अडचणीत सापडला. अडचणीवर मात कोण करणार हे पाहावं लागेल.
चर्चा केली जाते या दोन्ही फलंदाजांदरम्यान. गोलंदाजीसाठी अनुभवी गोलंदाजी येईल की नवख्या गोलंदाजावर इथे विश्वास दाखवला जाईल याकडे लक्ष असेल. मोठी लढत आपल्याला जरूर अपेक्षित होती. चांगले सामने आजच्या दिवसामध्ये अपेक्षित होते. तसेच चांगले सामने होत असताना आपण पाहतोय 6 विकेट आणि 30 धावा स्कोर काढून आपल्याला पाहायला मिळतात. गजानन आणि कपिलची जोडी मैदानाच्या आतमध्ये जरूर आहे. 12 चेंडू 17 धावांची गरज. आदित्य गोलंदाजी ट्रॅकवर दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतील. चांगली कामगिरी ते मात्र आदित्यलाही करावी लागेल. आदित्यला आपण पाहतोय मोठा फटका खेळलाय. जरूर क्षेत्ररक्षक असेल का? इथे मात्र क्षेत्ररक्षक चुका करताना पाहायला मिळालाय. धावसंख्येत 4 ने भर पडली आहे. गजाननला आपण पाहतोय ऑन स्ट्राईक. गजानन मैदानाच्या आतमध्ये विजय मिळवून देईल का इस्पुर्ली संघाला हे पाहावं लागेल. लखन बाबर स्पोर्ट्स इस्पुर्ली अगस्त 11 संघ आपण पाहतोय. 34 धावसंख्या 6 विकेट आपल्याला पाहायला मिळत आहेत. दर्जेदार कामगिरी 11 चेंडूंमध्ये. इथून मात्र आता धावांची गरज आहे 13. पुन्हा एकदा मोठा फटका खेळला गेलाय. हवेमध्ये चेंडू राहतोय. झेल झालाय. विकेट मिळते. बॅक टू द पॅव्हेलियन. गजानन आपल्याला पाहायला मिळेल. 34 या धावसंख्येवर 7वा धक्का आपल्याला पाहायला मिळाला. आदित्यनं पहिल्या चेंडूवर चौकार जरूर खाल्ला परंतु तदनंतर विकेटही मिळवण्याची क्षमता आदित्य दाखवत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. आता चिंता डगआउट मध्ये पाहायला मिळते. आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाहायला मिळते. मुख्य मंचावरही पाहायला मिळते. इस्पुर्ली गावचे सर्व समर्थक थोडेसे चिंतेमध्ये पाहायला मिळतील. धाव संख्या आता मात्र 13 आवश्यक असेल. 34 धावा स्कोर कार्डवर जरूर आहेत. 47 धावांचा पाठलाग सहज वाटला होता. जरूर आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये 12व्या खेळाडूची तळमळ अगदी आम्हाला समजतीये. चौकार आला होता तदनंतर सिंगल डबल धावा येणं गरजेचं होतं हे इथून बसून सांगितलं जातंय. पण 12वा खेळाडू ही संघामध्ये तितकाच महत्वाचा आहे. प्रत्येक खेळाडूच्या हालचालीवर त्याच्या कॉमेंट्री बॉक्स मधून नजरा असतात आणि इथं ज्या चुका केल्यात त्या इथे ओरडून ओरडून सांगितल्या जात आहेत. तुम्ही मैदानाच्या आतमध्ये जाऊन चुका करताय. 47 धावांचा पाठलाग इथे मात्र करत असताना तारे संघाने नाकी 9 केली आहेत. इथे मात्र 3 विकेट अजून जर मिळवल्या तर मात्र इथे आता सामना लखन बाबर स्पोर्ट्स इस्पुर्ली अगस्त 11 हा गमवू शकतो आणि हा विजय रुद्र स्पोर्ट्स तारे संघाचा मोठा असू शकतोय. कपिल आणि अभिषेकला आपण पाहतोय. दर्जेदार खेळ इथे मात्र करत असताना आपण पाहिला आहे. सलमानला आपण पाहतोय. कपिल आणि सलमान मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. 1 धाव पूर्ण केली जाईल. थोडंसं मिसफिल्ड आपल्याला पाहायला मिळते. 2 धावा इथे पूर्ण केल्या जात आहेत. आता मात्र आदित्य थोडासा नाखुश आहे. जिथे 1 धाव आहे तिथे 2 धावा जर खर्च केल्यात तर आम्ही याहून जास्त काही करू शकत नाहीये. कमीत कमी धावा खर्च करण्याचा प्रयत्न आदित्य दाखवत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. चांगल्या गोलंदाजीचा प्रयत्न तो करताना पाहायला मिळतोय. सलमान एक दष्टपुष्ट खेळाडू आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. मोठा फटका पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न जरूर झालाय. क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळेल. 1 धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झाला. 2 धावा पूर्ण होतील का? नॉट आउटचा सिग्नल पंचांकडून येत असताना पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित राहिलाय. 2-2 धावा मागील 2 चेंडूंवर येताना आपल्याला पाहायला मिळाल्यात. धावसंख्येत भर पडली आहे. धावसंख्या 38 वर जाऊन पोहोचली आहे. चांगली कामगिरी. विजयासाठी 8 चेंडूंमध्ये 9 धावांची गरज. हाय व्होल्टेज रोमांचक सामना आपल्याला पाहायला मिळतोय.
आदित्य जरूर प्रयत्न करतोय. क्षेत्ररक्षकांची चपळाई थोडी कमी झाली आहे, ती वाढायला लागेल. चित्त्याच्या चपळाईनं सीमारेषा अगदी पूर्ण अडवून धरावी लागेल. चेंडू सीमारेषेबाहेर जाणार नाही याची काळजी आणि एकेरी धावेचं रूपांतर दुहेरी धावेमध्ये होणार नाही ना याची काळजी आता क्षेत्ररक्षकांना कशी घ्यायची हे ठाऊक असायला पाहिजे. परंतु थोडंसं सुस्तावलेलं क्षेत्ररक्षण तारे संघाचं आपण पाहतोय. इथे मात्र हा चेंडू चुकीचा आहे. बॅटबॉलचा सिग्नल पंचांकडून येताना आपल्याला पाहायला मिळतोय. डोक्यावर हात आता मात्र गेले आहेत ते मात्र आदित्यच्या. वाईट +1 एकूण 2 धावा. या 2 धाब्यांच्या मदतीने धावसंख्येत भर पडतीये. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 40 वर. 8 चेंडू आणि धावांची गरज आहे 7. 8 चेंडू 7 धावा. सामना अटीतटीचा जरूर पाहायला मिळतोय. जर पाहिलं गेलं तर एका षटकाराचा खेळ आहे, परंतु एक षटकार खेचू देतील का या 2 चेंडूवर. मोठा फटका लगावण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा जरूर धुताना आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू परार झालाय सर 4 धावांसाठी. 6 धावांसाठी जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. षटकार आलाय, पंचांचा सिग्नल. एका षटकाराचा खेळ आणि इथे मात्र षटकार लगावलाही गेला. धावसंख्येत 6 भर पडली आहे. एका धावेची गरज असेल. रुद्र स्पोर्ट्स तारेचा संघ जरूर झुंज देताना पाहायला मिळालाय. शेवटच्या क्षणामध्ये थोडासा अपयशी ठरतोय, परंतु दाद द्यावी लागेल. कमी धावसंख्या होती म्हणून त्यांनी सामना सोडला नाही. जिद्द दाखवली, चिकाटी दाखवली, कष्ट केले, संघर्ष समोरच्या संघाला करायला लावला आणि तो संघर्ष करत असताना 46 या धावसंख्येवर 7 विकेट आपल्याला पाहायला मिळाल्यात. मोठा फटका इथे मात्र जरूर खेळला गेलाय. खराब चेंडू आणि विजयी सामना होत असताना आपण पाहतोय. तो मात्र लखन बाबर स्पोर्ट्सचा इस्पुर्ली अगस्त 11. ऋतुराज माळी आपल्याला विनंती असेल आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये संपर्क साधा आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच जीवन शिंदे सर यांच्या शुभ हस्ते दिलं जाईल आणि टॉस तुषार पाटील सर यांच्या शुभ हस्ते केले जाईल. दक्कन पन्हाळा जलसिंग पाटील आणि अजय चोयेकर आपल्याला विनंती असेल की आपण नाणेफेकीसाठी या.